आणि असे सरकारी रेकॉर्ड्स असे कोणालाही दाखवता येणार नाही. तुम्ही एक काम करा, 4 नंबर खिडकी आहे तिथे जाऊन अर्ज भरा आणि 1 महिन्यानंतर या. सर ऐका की हो जाओ. अरे फार कचकच आहे. हो हो हो. अरे ऋषी सर इकडे. अरे काय म्हणतो, कसं आहेस? मी मस्त. RTO मध्ये काय करताय? काही काम होतं का? बापरे, एवढं जुनं काम? अवघड आहे, पण शक्य होईल. तुम्ही काही काळजी करू नका. आपले ओळखीतले माणसं आहेत, त्यांना एकदा विचारतो आणि प्रयत्न करतो. दादा नेमकं किती टाइम जाईल आणि किती पैसे लागतील याला? हे सोडा हो तुम्ही, पैशाचं काय बघू नंतर. पण कमीत कमी 20 ते 25 दिवस नक्कीच लागतील बघा. आणि जसंही काही कळलं ना की लगेच तुम्हाला कळतं. दाखवा पेपर, मी फोटो काढून घेतो. काही कळलं की लगेच तुम्हाला अपडेट देतो. ठीक आहे? थँक्यू दादा. थँक्यू थँक्यू. शॉपमुळे माझ्या डॅडने मला स्लॅप केलं. याचा परिणाम तिला भोगावा लागेल. अनु, हे बळा, काय झालं? काय करू? त्या गावछापमुळे माझ्या डॅडने मला स्लॅप केलंय. आतापर्यंत प्रत्येक वेळेस मी तुला एक गोष्ट सांगत आलेली आहे. हा जो राग आहे ना, हा असाच साठवून ठेवत जा. मनामध्ये इतका साठव की त्याचा ज्वालामुखी झाला पाहिजे. आणि मग जेव्हा गरज पडेल त्यावेळेस या ज्वालामुखीचा उद्रेक करायचा, तेव्हा त्याचा वापर करायचा. बरं, आत्ताच्या पुरता काय सांगेन, आता विसर. एक काम कर, जर बाहेर जा. अगं कॉलेजला जा ना. सिरियसली ग्रॅनियाची, आरंट यू फॉरगेटिंग समथिंग? मी फेल झाली आहे. मला कोण देणार आहे त्या कॉलेजमध्ये जाण्याची परमिशन? अगं ये वेडाबाई, असं कसं, तुला कशी परमिशन मिळणार नाही? अगं कॉलेज तुझ्या बापाचं आहे. तुला सहज ॲडमिशन मिळणार, कळलं? मी सांगते ना. आणि काय तुला काय ते 80 लागलंय बरोबर? मग एक काम करायचं, यावर्षी सगळे पेपर देऊन टाकायचे. चांगल्या मार्काने पास व्हायचं, अगदी टॉप करायचं. नॉट अ बॅड आयडिया. बट बिफोर दॅट मला आता फ्रेंड्ससोबत शॉपिंग करायला जायचंय. मी आलेच. जर आता महिनाभर तर काय करता येणार नाही, मग इथे राहून काय करू? काय करू म्हणजे? कमी अगं शिक्षण नाही पूर्ण करायचं आहे का? कॉलेजचे आता नवीन वर्षाचे फॉर्म फिलिंग सुरू झालं असेल, आपण जाऊया कॉलेजमध्ये. आत्ताच जाऊया आपण कॉलेजमध्ये. जरा पावसाची सर कमी होऊ दे, मग जाऊया. मी पाणी घेऊन येतो. माने, काय करताय? नीट चालवा गाडी. ए, दिसत नाही का? हा, काय लागलं नाही? हा, सॉरी दादा, चुकून झालं. चुकून काय चुकून? हा, डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करणार मी आता. आम्हाला काय किड्या मुंग्या समजता का? तुम्हाला लोकांना पैशाचा माज आलाय. हा, एकतर गाडीचं नुकसान करताय आणि वरनं तंबी दाखवताय काय? एक मिनिट दादा, काय झालं? कशाला भांडताय तुम्ही? तुमचं काय नुकसान झालं ते सांगा, मी पैसे देते. हो, पैशाचा माज कुणाला दाखवताय? तुम्ही माझं नुकसान केलं ना, आता मी तुमचं नुकसान करतो. हो दादा, अहो काय दादागिरी लावली तुम्ही? ते सांगायलेत ना, हो म्हणायलेत ना. मग शांत राहा की, कशाला वाद घालताय? ए, तू कोण मध्ये पडणारी? मी कोण आहे महत्वाचं नाही, तुम्ही चुकीचं बोलताय हे महत्वाचं आहे आता. एक मिनिट, हे माझं पर्सनल मॅटर आहे. यात बाहेरच्यांना पडण्याची काही गरज नाहीये. हे घ्या, तुमचं नुकसान झालंय त्यापेक्षा तिप्पट पैसे देते.
आई मॅडम हे बघा, माझ्यामुळे तुमच्यात आणि ऋषी सर मध्ये जर काही गैरसमज झाला असेल तर मला खरंच गैरसमज, तू एका मुलाला त्याच्या आईपासून तोडलंयस आणि गैरसमज म्हणतेस? आई बास आता, गैरसमजच आहे तो, आणि त्या एका गैरसमजावरून अजून किती बोलणार आहेस तू तिला? काय म्हणाला होतास ऋषी तू? माझं प्रेम आहे आई. प्रेमाचा अर्थ तरी समजतो का? प्रेम म्हणजे माणसं जोडणं असतं. या मुलीने काय केलं? या मुलीने तुला माझ्यापासून तोडलं. कमळी, तुला माहितीये, माझा मुलगा माझा अभिमान होता. कधीही माझा शब्द पडू दिला नाही त्याने. कायम कायम माझ्याशी अत्यंत प्रेमाने बोलला, कारण त्याचा माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास होता. पण जेव्हापासून तू भेटलीस ना, तेव्हापासून तो बदलला. तू आम्हाला दोघांना दुरावलंस. नेहमी नेहमी ऋषी माझ्याशी प्रेमाने बोलला, पण आता तोच ऋषी मला उलट उत्तर देतो. माझ्याशी मोठ्या आवाजात बोलतो, माझ्याशी भांडतो. कुणासाठी? तुझ्यासाठी. आपल्या लोकांना सोडलं त्याने, नाती तोडली, इथे आलाय रस्त्यावर. कुणासाठी? तुझ्यासाठी. वा कमळी वा, छान केलंस हा, अभिनंदन. एका आईला तिच्या मुलापासनं तोडलंस. खूप खूप अभिनंदन. पोरकं केलंस, आणि मुख्य म्हणजे इनामदारांचं घर फोडलंस. व्हेरी नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स. ऋषी सर माझ्यासाठी घर सोडून आलेत.